आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. बच्चू कडूंची 7/12 कोरा यात्रा यवतमाळ मध्ये दाखल. सिंहगड रस्त्यावर देह विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. अमृत अटल योजनेचं काम रखडल्यानं आम आदमी पार्टी आक्रमक. आणि महाराज मराठी माणसाला माफ करा, महाड मनसेच्या शहराध्यक्षांचं अनोखं आंदोलन. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील लोही गावात बच्चू कडूंच्या 7/12 कोरा या यात्रेचं आगमन झालंय. भर पावसात बच्चू कडूंनी शेतकऱ्यांना संबोधित केले. 14 जुलैपर्यंत म्हणजेच तब्बल 6 दिवस यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलंय. साहेबराव करपे यांची रणभूमी चिलगव्हाण येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका महिलेकडून परराज्यातील मुलींना देह विक्रीसाठी भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांनी धडक कारवाई करत संबंधित महिला एजंटसह तिच्या 3 साथीदारांना अटक केली. सपना राजाराम कदम ही महिला एजंट सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांशी व्यवहार करत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून एका पीडित परराज्यीय महिलेची सुटका केली आणि प्रमुख आरोपीसह तिच्या 3 इतर साथीदारांना अटक केली. बीड शहरातील नागरिक गेल्या 8 वर्षांपासून अमृत अटल पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णतेची प्रतीक्षा करत असून आजतागायत योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून बीडच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. 114 कोटींची अमृत योजना अपूर्ण असतानाही 100 कोटींचे बिल गुत्तेदारांना अदा करून ते पसार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. काम अपूर्ण असतानाही बिल दिल्यामुळे लाखो नागरिकांना अजूनही स्वच्छ पाणी मिळालेलं नाही. आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अमृत पाणी पुरवठा योजना या जे शहराची अपूर्ण राहिलेली आहे त्या योजनेच्या अंतर्गत आज माननीय नागझरे साहेब मुख्य अभियंता बीड महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीड यांच्याशी भेट घेतली आणि जे त्या दिवशी औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये आमची जी चर्चा अधिकाऱ्याशी चालते त्याच विषयी आम्ही त्यांना अवगत केलं. ते आजच या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी याच्यावरती चौकशी करतो आणि तुमचं काम, तुमच्या बीड जिल्ह्याचं पाणी पुरवठ्याचं काम हे नक्कीच कंप्लीट करण्याचे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आम्ही त्यांच्या शब्दावरती मान ठेवलेला आहे आणि आज 8 दिवसाच्या नंतर आम्ही अजून त्यांना फॉलोअप घेणार आहोत. जर याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये सर्व नागरिकांना घेऊन जोपर्यंत हे नगरपालिका आणि महाराष्ट्र प्राधिकरण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत हे मांडून बसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती, परप्रांतीयांची मुजोरी आणि त्यात विरोधात मंगळवारी मीरा भाईंदर येथे निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलीस बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मूक पद्धतीने निषेध आंदोलन केले. महाराज महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा अशा आशयाचा मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे. आज मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलन व्हायच्या अगोदर रात्री 3:30 वाजता आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नोटीस देऊन अटक करण्यात आलेली आहे. हे सरकार म्हणजे हे गुजरातचे सरकार आहे, दडपशाहीचं सरकार आहे. हे या महाराष्ट्रातील मराठी लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे. मी तुम्हाला सांगतो, हे फक्त निषेध करण्याचं कारण म्हणजे या सरकार विरोधात आहे. मराठी माणसाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही. हे गुजरातचं सरकार आहे.
यापुढे सुद्धा असेच मोर्चे निघतील. निषेध म्हणून हा मोर्चा हे ते फलक घेऊन इथं आताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे. येणाऱ्या काळात मराठी माणूस काय आहे हे सरकारला दाखवून देईल, एवढे मी या निषेधामार्फत तुम्हाला सांगू इच्छितो. या बातमीसह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील नरेंद्रनगर, नंदनवन, मानकापूरसह अनेक भागात पाणी साचले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाले. महापालिका कर्मचारी आणि यंत्रसामग्रीच्या मदतीनं पाणी उपसण्याचं काम सुरू आहे. परिस्थितीच्या गांभीर्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. कळमना परिसरात नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू आहे. गेल्या 4 दिवसाच्या तुलनेत जिल्ह्यात आज काही अंशी पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरण मात्र 81% भरले. त्यामुळे धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलं असून धरणातून 3100 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 30 फुटावर आली आहे. शिवाय जिल्ह्यातील 47 बंधारे पाण्याखाली गेले. जालन्यात डेंग्यू आजारानं डोके वर काढायला सुरुवात केली असून आतापर्यंत आढळलेल्या 4 डेंग्यू बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. पावसाळा सुरू होताच जालन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं ताप सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींचे रक्त नमुने घेतले गेले होते आणि तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील 4 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून जालना शहरासह तालुका आणि गाव पातळीवरही रक्तचल नमुन्यांची तपासणी सुरू करण्यात आली. या बातमीसह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर काही गावांचा संपर्क देखील तुटलाय. छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलाय. तर तिरोडा तालुक्यात पावसानं हाहाकार माजवलाय. पाहुयात ड्रोनद्वारे घेतलेली ही काही दृश्य. गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज सडक अर्जुनी येथे एक झाड 4 चाकी वाहनावर कोसळले. या 4 चाकी वाहनामध्ये बसलेल्या दोघांचा मृत्यू झालाय, तर मागे असलेल्या दुसऱ्या गाडीमधील लोक थोडक्यात बचावलेत. वासुदेव खेडकर आणि आनंद राऊत अशी दोघा मृतांची नावं आहेत. गेल्या 48 तासांपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं संततधार हजेरी लावली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गावांना जोडणाऱ्या मार्गावर पावसाचं पाणी साचल्यानं 35 पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद करण्यात आलाय. दरम्यान गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसानं धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेत. कारधा नदीच्या पात्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पुथे यांनी. मागील 48 तासापासून भंडारा येथे मुसळधार आणि पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण नदी नाले ओसंडून वाहत आहेत. आपण सध्या भंडारा येथील कारधा नदीच्या तीरावर आहोत. साधारणतः इशारा पातळीपेक्षा 1.5 मीटरनी पाणी पुलाच्या वरून वाहत आहे. त्यामुळे भंडारा येथील गोसे धरण हे पूर्ण 33 दरवाजे 2 मीटरने उघडून साधारणतः 4.5 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. भंडारा आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा भंडारा येथील बपेराचा पूल हा बंद करण्यात आलेला आहे आणि प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना चेतावणी दिलेली आहे. आता सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना तिथून बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि कुणीही नागरिक नदी नाल्याच्या जवळ जाऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नितीन पुथे, न्यूज अनकट, भंडारा. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.